जन्मोजन्मीचा सायासी विठ्ठलला दिला पुंडलिकासी. पूर्वी पुण्य केली उमाये विटेला दले या विठोबाचे पाय. बाप रखमा देवी बर्व आहे तया तीर्थी केदवा जाती पाय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 22 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी अक्षरब्रह्म 8व्या अध्यायामध्ये 196 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. पुरुष स परापार्थ भक्ता लभ्यास्तनन्या या शांतस्थानी भूतानी येन सर्व मिदंततम. अर्थात भगवंताचं स्वरूप, भगवंताची व्यापकता हे सगळंच अवर्णनीय आहे. भगवंताचं रूप अवर्णनीय आहे, भगवंताचं धाम अवर्णनीय आहे महाराज. असं असलं तरी भगवंत मात्र भक्ताचा अंकित आहे. नाहम वेदर्न तपसा न दानेन च शक्य अहम यदो. भक्तीनंच फक्त मी प्राप्त होऊ शकतो अर्जुना. वेदाध्ययनानं जपातपानं मी इतक्या सहजासहजी प्राप्त होत नाही भगवंत सांगतात. भक्त मला आवडतो. आणि कसा आवडतो? 12व्या अध्यायामध्ये तर भगवंताने आवडणाऱ्या भक्ताचे गुणच सांगून टाकलेले आहे महाराज. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच निर्ममो निरहंकार यो मद्भक्ता समे प्रिया. संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चय मय्या अर्पित मनोबुद्धी यो मद्भक्ता समे प्रिया. यस्मान्न उद्विजेते लोको लोकांना उद्विजेतेचे हर्षामर्ष भयोद्वेगैर्मुक्त या सच मे प्रिया. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी भक्तिमान समे प्रिया. कोणता भक्त आवडतो? समाशत्रोच मित्रेच तथा मानापमानियो तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनशी. हे भक्त आवडतात. अशा गुणांचा भक्त ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तम परूपासते श्रद्धाधारणा भक्ता असते अतीव मे प्रिय आहे. भगवंत म्हणतात आवडणाऱ्या भक्ताची लक्षणं सांगितलंय. स्वतः करता त्याचं जगणं नसतंच. षड्रिपूनं त्यांना हद्दपार करून टाकलेलं असतं. सर्व मित्र मैत्रिणींविषयी, सर्व प्राणीमात्राविषयी त्यांच्यामध्ये समानतेचा भाव असतो. वैरभाव शोधून सुद्धा सापडत नाही. दुसऱ्याला ते त्रास दे. अस्मान उद्विजेते लोको लोकांना उद्विजेते हर्षामर्ष भयोद्वेगैर्मुक्त. सगळ्या उपाधीपासून विरक्त झालेले असतात, मुक्त झालेले असतात. सर्व विषय त्यांचे संपून गेलेले असतात, निरीच्छ झालेले असतात, वासना विरहित झाल्या असतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निष्काम भाव, निस्वार्थ भाव त्यांच्या प्रत्येक कार्यातून ओसंडून वाहत असतो. ते कर्म करतात जगताच्या जडणघडण करता करता. ते कर्म करतात भगवंताचं आहे म्हणून करतात. ते कर्म करतात की भगवंताची इच्छा आहे म्हणून करतात. ते कर्म करतात ते विश्वाच्या जडणघडण करता करतात महाराज. स्वार्थ असा काहीच नसतो. आसक्ती कुठल्याच विषयात नसते. कर्म करतात पण फळाची कधीच अपेक्षा करत नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. हे त्या विश्वात्म्याचं आहे. मी फक्त पायिक आहे, नेमस्त आहे, नेमून दिलेला एक विश्वस्त आहे. मालकी हक्क तो कशावरच सांगत नाही महाराज. आणि जीवाचा स्वभाव आहे मालकी हक्क गाजवल्याशिवाय राहत नाही. सर्वच आपल्या मालकीचं आहे असं समजतो महाराज.
ईश्वरो अहम अहम भोगी सिद्धो अहम. भगवंताने 16व्या अध्यायात फार छान वर्णन केलेलं आहे महाराज. इदम अद्य मया लब्धम इमं प्राप्स्य मनोरथम इदम अस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. सगळं माझं आहे, हे मिळवलं आहे, ते मिळवायचं आहे, भविष्यामध्ये खूप श्रीमंत व्हायचं आहे. जीवाचा स्वभाव सांगितलेला आहे. असो मया हतान शत्रुन हर्निश्येच्या अपरानपि ईश्वरो अहम अहम भोगी सिद्धो अहम बलवान सुखी. सगळ्या भोग्य वस्तू ज्या आहेत त्याचा भोगता फक्त परमेश्वराने माझीच निर्मिती केली आहे ते भोगण्याकरता. जीवाचा स्वभाव. आढ्यो अभिजनवान अस्मि कुतो अन्य असते सदृशो मया यस्य दास्यामि मोदिष्य इति अज्ञान विमोहिता. शेवटी भगवंत म्हणतात केवळ जीवाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळं जीवानं हा सगळा समज करून ठेवलेला आहे की फार मोठमोठे सगळे सोयरे आहेत माझे. अरे ते सगळे सोयरे तुला कवडीच्या सुद्धा किंमत देत नाही, पायाजवळ सुद्धा उभं करत नाही. त्यांचा मोठेपणा तुझ्या काय कामाचा आहे. पण त्यांच्या मोठेपणामध्ये हाच गर्विष्ठ फुगत राहतो महाराज त्या बेडकासारखा गर्वानं. आणि हे सगळं का घडतं तर भगवंत सांगतात की इति अज्ञान विमोहिता. जीवाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे हे सगळं घडतं. वास्तविक आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर आपण काहीच प्राप्त करू शकत नाही. जे काही प्राप्त होतं ते त्याच्या इच्छेनं प्राप्त होत असतं. कर्मफळाप्रमाणे जरी संकेत असला तरी त्याच्या इच्छेच्या बाहेर इथली कुठलीच गोष्ट घडत नाही. आणि म्हणून यश असो अपयश असो, कर्म आणि करीत असलेलं कर्माचं फळ ज्यावेळेस आम्ही भगवंतचरणी अर्पण करू त्यावेळेस फलविरहित जीवन होईल. आणि कर्मफळच जर निर्माण झालं नाही तर पुढं या मृत्यूलोकी जन्माला येण्याची आवश्यकताच पडणार नाही महाराज. त्याला भगवत धामाचीच प्राप्ती होऊन जाईल. आणि एकदा ती प्राप्ती झाली की यद गत्वा न निवर्तन्ते. भगवंत सांगतात तद धाम परमं मम. अर्जुना ते ठिकाण माझं आहे. तिथे एकदा गेलं रे गेला जीव की परत ती माघारी घेत नाही. येणे सोशे मन झाले हाव बरी. आणि तोच आर्त भाव जेव्हा जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होतो, भगवंताच्या नामाशिवाय त्याच्या कार्याशिवाय ज्याला दुसरं काही सुचतच नाही, भगवंताशिवाय ज्याला दुसरं काही दिसतच नाही आणि भगवंताशिवाय अनुभूतीला दुसरं काही येतच नाही, संपूर्ण त्याचा विषय एक मात्र होऊन जातो. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. देव हेच दैवत आणि तेच अंतिम साध्य आणि जीवनातलं मुख्य कर्तृत्व हे फक्त भगवत कर्म, भगवताच्या संकेताप्रमाणे वागणं, तो ठेवील तसं राहणं, कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नाही की तू माझ्या बाबतीतच असं का वागला, त्याला दिलं मला का दिलं नाही, अशी असूया ज्याच्या मनात शिल्लकच राहत नाही. अनन्य भक्त म्हटलेला आहे त्याला. आणि असा अनन्य भक्त यो मद्भक्ता समे प्रिया. अर्जुना तो भक्त मला आवडतो की ज्याचा विषय फक्त आणि फक्त मीच होऊन जातो, तो भक्त अर्जुना मला आवडतो. आणि अशा भक्ताला मी माझ्या धामाच्या प्रती घेऊन जात असतो. पुन्हा एकदा तिथे गेल्यानंतर या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये, या फेऱ्यामध्ये त्याला यावं लागत नाही. पण त्याकरता भक्तही त्याची भक्ती ही अनन्य व्हायला पाहिजे, अनन्य भक्ती व्हायला पाहिजे. अनानी भक्ती जोपर्यंत आहे, जोपर्यंत आम्ही या क्षणभंगूर सुखाच्या मागं लागलेलो आहे, जोपर्यंत आम्ही भौतिक सुखाची अपेक्षा करतो आहे, त्याच्यात आसक्त आहे, तोपर्यंत आमच्या चित्ताच्या ठिकाणी भगवंताविषयी अनन्य भाव निर्माणच होत नाही महाराज. ज्या क्षणाला मी आणि माझं सुटल त्याच क्षणी भगवंताची कृपा होऊन जाते महाराज. नवे नवे भगवंताची कृपा झाल्यावरच हे खरं तर घडत असतं.
संपूर्ण द्वैत भाव संपून जातो आणि तेच ब्रह्म आहे. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. मग असा ब्रह्मरस मिळाला की ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल. कुठली पीडा शिल्लकच राहत नाही महाराज, दुःखच शिल्लक राहत नाही. उरतं ते फक्त सुख आणि समाधान. त्या भगवंताचं धाम, त्या धामाच्या प्रती वाटचाल आणि त्याची प्राप्ती हेच अंतिम ध्येय. आणि ते अशा जीवाला सहजपणे सुलभपणे साध्य होऊन जात असतं महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 196 क्रमांकाचे म्हणतात, हे एकैक सांगोनिया एकैक सांगोनी वाया, काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया, तो ठावोची होईजे. चालता चालता एक एक गाव सोडलं, मग आपण जया गावा जाईजे, तो गावची आपला होईजे. हे विश्वाची माझी घरं, अशी अनुभूती ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. भगवंताच्या मध्ये त्याच्यामध्ये ब्रह्मतत्वामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीच फरक. जीवात्मा आणि ईश्वरात्मा शिवात्मा हे दोन्ही एकरूप होऊन गेलेले असतात महाराज. अनन्य भक्ती निर्माण झाल्यानंतर हे एकैक सांगोनी वाया, काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया, तो ठावोची होईजे. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. राम 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 जप चालला आहे. राम म्हणत असताना कोण राम? अहम ब्रह्मास्मी, मीच राम. ही अनुभूती जेव्हा जीवाच्या ठिकाणी येते त्यावेळी जीवदशेतून जीव मुक्त होतो, ईश्वर तत्वामध्ये तो समाविष्ट होतो. तेच भगवंताचं परमधाम आहे, तोच मोक्ष आहे, तीच मुक्ती आहे, तोच मुक्तानंद आहे. तो परलोकी तर भगवत धामाच्या मध्ये तर तो अनुभूतीला येईलच येईल, पण याच देही याच डोळा याच आयुष्य जगत असताना त्या अनुभूतीमध्ये हा चुंबन होऊन निघतो महाराज. असा हा अनन्य भक्तीद्वारा त्या अनन्य भगवंताचं सुद्धा सहजपणे त्या धामाची प्राप्ती सहजपणे करून घेऊ शकतो. म्हणून माऊली वर्णन करतात, भगवंत सांगतात, अर्जुना हे एकैक सांगोनी वाया, काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठावा, तो ठावची होईजे. अर्थात धनंजया, हे अर्जुना, अशा ज्ञाता पुरुषाचं किती म्हणून मी आता वर्णन करू, भगवंत म्हणतात. आणि त्याचं वर्णन करू गेला असता त्याच्या ठाई दुसरं ठिकाणच राहत नाही. भगवंताचं ते धामच त्याच्यामध्ये अवतीर्ण होऊन जातं. असो ऐसा कोठे आठव, तद्रूपता त्याला प्राप्त होऊन जाते, तेच रूप प्राप्त होऊन जातं. त्याच तत्वामध्ये तो एकरूप होऊन जातो. म्हणून अशा या अनन्य भक्ताविषयी आणि त्याच्या अनन्य भक्तीविषयी काय वर्णन करावं. तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. शेवटी बावली सांगतात की तोच परमात्मा होऊन जातो. मग परमात्मा दुसरा राहतो कुठे महाराज. आपण सारखे करती तात्काळ भगवंत त्याला सायुज्य मुक्ती प्रदान करून टाकतात. तोच ब्रह्म होऊन जातो. तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेची तो. तोच परमात्मा होऊन जातो. परमात्म्यामध्ये ईश्वर तत्वामध्ये त्याच्यामध्ये काही फरक राहत नाही महाराज. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.